आपण बुद्धिमत्ता या पुस्तकातील पाठ्यपुस्तकातील संख्या मालिका या पाठावरील स्वाध्याय 1.2 पाहणार आहोत. स्वाध्याय 1.2 मध्ये पहिला प्रश्न काय म्हणतो बघा. 5 अशी वरील अंकमालेत 3च्या नंतर लगत 8 आणि 3च्या आधी लगत 5 असे किती वेळा झाले आहे. तर आता लगत म्हणजे त्याच्या समोर आणि त्याच्या पाठीमागे लगतला बघायचं आहे. 3च्या नंतर लगत 8 कुठं, अगोदर 3 ला बघायचं. 3च्या नंतर लगत 8 असलेलं कुठं आहे का, तर 5 आहे तिथे, हे द्या सोडून. त्याच्यानंतर 3च्या नंतर हो का लगत 8 लगेच 8 आहेत. त्याच्यानंतर त्याच्या आधी लगत 5 म्हणजे त्याच्या आधी लगत 5 म्हणजे इथं एकदा झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं 3 आहे. 3च्या नंतर लगत 8 आणि त्याच्या अगोदर लगत 5 इथं एकदा झालेलं आहे. त्याच्यानंतर 3च्या लगत 8 आहे पण अगोदर 5, यानंतर या ठिकाणी एकदा आलेलं आहे. बरोबर. आता 3च्या नंतर या ठिकाणी लगत 8 नाही 5 आहे पण इथे 1, 2 आणि 3 वेळा झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा येणार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 काय म्हणते आपल्याला, तर वर दिलेल्या संख्या मालिकेत किती चौरस संख्या आहेत. आता चौरस संख्या म्हणजे मी तुम्हाला सांगितले, चौरस संख्या म्हणजे एखाद्या संख्येचा ही संख्या वर्ग असणे. मग अशा बघायचं 4 ही वर्ग आहे 2चा. त्याच्यानंतर 12 नाही म्हणून ही एक आहे. चौरस संख्या नंतर 4 ला पकडावं लागतं, ही एक 4 आहे. त्यानंतर 12 कुणाचा वर्ग आहे का, नाही. 75 आहे का कुणाचा वर्ग, नाही. 36 आहे का कुणाचा वर्ग, हा 6चा वर्ग आहे. 16 आहे 4चा वर्ग आहे. त्याच्यानंतर 19 नाही. त्यानंतर 25 आहे 5चा वर्ग. 86 नाही. 81 9चा वर्ग. त्याच्यानंतर 100 कुणाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे. शाबास. तर मग अशा वर्ग असलेल्या संख्या किती आहेत बघा आपल्याकडं, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे चौरस संख्या किती निघाल्या, 6. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा. वर दिलेल्या संख्या मालेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. आता वर दिलेल्या संख्या मालेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्या, आता 3ची कसोटी मी तुम्हाला सांगितलेली होती. 3ची कसोटी काय आहे, जर एखाद्या संख्येची बेरीज 3च्या पटीत असली तर ती 3ची कसोटी आहे. म्हणजे त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो. मग आता प्रत्येक संख्यांची बेरीज करून बघूया आपण. आता आपल्याकडं ह्या प्रत्येक संख्यांची बेरीज या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. तर 3च्या पटीत असलेल्या संख्या कोणत्या आहेत, मग ही 1, त्यानंतर 3 15, 3 चौक 12, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर म्हणजे अशा संख्या किती आहेत, मग 3 ने निशेष भाग जाणाऱ्या या ठिकाणी 5 संख्या आहेत. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला की 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी सुद्धा 5 झालेले आहेत. तर याचा चढता क्रम लावला तर काय येते, अगोदर 192, त्याच्यानंतर मधली संख्या इकडच्या 2 सोडल्या आणि इकडच्या 2 सोडल्या तर 612 ही मधली संख्या येते. म्हणून पहिला पर्याय 612 आहे. समजलं का तुम्हाला. आता याच्यानंतर बघा पुढे एक प्रत्येक कंसात रोमन संख्यांची जोडी दिलेली आहे. किती जोड्यांमध्ये संख्येतील फरक विषम संख्या आहे. आता पहिली जोडी बघा, आपण संख्या सगळ्या अशा मांडून घेतलेल्या आहेत. तर या दोन्ही मध्ये फरक कितीचा आहे, 4चा. याच्यामध्ये 8चा, याच्यामध्ये 3चा, याच्यामध्ये 3चा, याच्यामध्ये 9चा. मला सांगा याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलेलं आहे की दिलेली संख्या किती जोड्यांमध्ये संख्येमधील फरक विषम संख्या आहे. आता यातल्या विषम संख्या कोणत्या आहेत, ही एक आहे, त्याच्यानंतर ही 2, त्याच्यानंतर ही 3 आणि त्याच्यानंतर ही एक 4. किती जोड्या झाल्या मग, 1, 2, 3, 4. 4 जोड्यांमधील संख्येमधला फरक विषम संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. तर इथे संख्या दिलेल्या आहेत. या संख्या मालिकेत 9 ने निशेष भाग जाणाऱ्या किती विषम संख्या आहेत. ती पण आता आपल्याला प्रत्येक संख्यांची या ठिकाणी बेरीज करू. पहिली संख्या काय, 6 आणि 6 5, 6 आणि 5 किती, 11, 11 आणि 7 18. या ज्या संख्या आता आपण बेरीज करून घेतलेल्या संख्या आहेत. तर याच्यामध्ये 9 न भाग जाणाऱ्या संख्या कोणती आहे, ही एक आहे, ही 2, ही एक 3, ही एक 4 आणि ही एक 5. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 संख्या ह्या 9 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत. एकक स्थानी
कोणते अंक असतात? समसंख्यांचा आहे, विषम संख्या. 1 3 5 7 9. मग आता ह्याच्या एकक स्थानावर आहे का तो अंक? नाही, ही सम आहे. मग ही भाग जाणारी संख्या ही विषम 1, ही विषम 2, ही आहे का? नाही, ही विषम 3 आहे. म्हणजे 3 संख्या ह्या विषम संख्या आहेत. आपण वरील मालिकेत काही 4 चाकी गाड्या व काही 2 चाकी गाड्या शेजारी शेजारी एका ओळीत उभ्या आहेत. मालिकेतील अंक 2 चाकी गाड्या तर अक्षरे 4 चाकी गाड्या दर्शवतात. तर याच्यामध्ये बघा अंक म्हणजे 2 चाकी गाडी आणि अक्षर म्हणजे 4 चाकी. तर मग 4 चाकी गाडीच्या दोन्ही बाजूस लगत 2 चाकी गाडी आहे. तर 4 चाक्या गाड्या बघा, इकडून 4 चाकी आहे, इकडून 2 चाकी आहे, हे सोडून द्या. याच्यानंतर इकडून 4 चाकी आहे, इकडून 2 चाकी आहे, हे सोडून द्या. त्याच्यानंतर याच्या इकडून 2 चाकी आहे पण इकडून 4 चाकी आहे, हेही सोडून द्या. त्याच्यानंतर दिसायले का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार? 4. पुढील पैकी कोणत्या संख्येला 5 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जातो? आता 5 ची कसोटी काय आहे? ज्यांच्या एकक स्थानावर 0 किंवा 5 ही संख्या असते ती म्हणजे तिला 5 न भाग जातो. मग आता पर्यायामध्ये सगळ्यांच्या ह्याच्यावर 0 आहे म्हणजे याला 5 न भाग जातो, म्हणून सगळ्या संख्येला 5 न जातो. पण 8 न भाग जाणाऱ्या ह्याच्यापैकी सगळ्या संख्या नाहीये. 8 न भाग जाणार म्हणजे आपल्याला 8च्या पाड्यामध्ये म्हणजे 8 न पूर्ण भाग जातो का ते बघावं लागते. आता 220 ला जर 8 न भाग घातला तर 8 2 16, 16 नंतर 6 उरतात, जातो का भाग ह्याला? कारण 1 5, 8 न भाग जातो का? 8 1 8, 8च्या नंतर 8 आणि 6 उरतात, त्यालाही भाग जात नाही. नंतर 8 1 8, 4 उरतात, 8 5 40 म्हणजे याला भाग जातो 120 ला. 8 1 8, 9 10 2 नाही जात, याला भाग जात. फक्त एकच संख्या आहे की 5 न आणि 8 न जाणारी संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. आलं का लक्षात तुमच्या? दिलेल्या संख्या मालेत जोडमूळ संख्येच्या जोड्या किती? जोडमूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय मी. जोडमूळ म्हणजे अशा 2 मूळ संख्या की त्यांच्यामध्ये अंतर कितीचा असावा? 2चा असावा. शाबास. आता बघा 13 आणि 25, 25 ही जोडमूळ संख्या तर नाहीये किंवा मूळ संख्या नाही. 25, 13 आहे पण 25 नाही. आता त्याच्यानंतर 17 आणि 19 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि ह्यांच्यामध्ये 2चा अंतर आहे, म्हणून हे एक येते जोडी. त्याच्यात 29 हे मूळ आहे, 31 हे मूळ आहे. 29 आणि 31 मध्ये 2चा फरक आहे का? आहे, म्हणजे ही एक जोडी येते. 29 आणि 31 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, हे एक येतं. आणि 41 आणि 43 म्हणजे 1 2 आणि 3, 3च ह्या ठिकाणी, म्हणून पर्याय चौथा येतो. पुढील अंक मालिकेत सलग 2 अंकाचा गुणाकार 24 येईल अशा किती जोड्या आहेत? सलग 2 अंकाचा 7 18 हे नाही, 6 चौक 24 येतं, 4 8 32 नाही, 8 त्रिक 24 येते, 9 त्रिक 27 येत नाही, 9 8 72 नाही, 8 2 16 नाही, 4 2 8 नाही, 6 चौक 24, 6 1 6 हे नाही, 1 3 1 3 हे नाही, 8 त्रिक 24, 8 चौक 32 नाही, 7 चौक 28 नाही, 7 5 35 नाही, 1 2 3 4 म्हणून 4 वेळा 4 जोड्या अशा आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2. समजलं तुम्हाला इथपर्यंत?